3 letter words with vowel A. मित्रांनो, हा शब्द बघा, FAN. आता हा शब्द आपण दोन भागात वाचणार आहोत. पहिला भाग म्हणजे FA आणि दुसरा भाग म्हणजे N. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळलं की FA चा आवाज होतो फॅ आणि N चा आवाज होतो न, म्हणून FAN चा उच्चार होईल फॅ न, फॅन. कळतंय ना? FA वाचला मग न वाचलं म्हणून FAN चा उच्चार झाला फॅन. पुढचा शब्द बघूया, TAP. आता या शब्दात TA चा आवाज आपल्याला माहिती आहे. TA चा आवाज होतो टॅ आणि P चा आवाज होतो प, म्हणून TAP चा उच्चार होईल टॅ प, टॅप. याचप्रमाणे RAT चा उच्चार होतो रॅ ट, रॅट. कळतंय ना? RA रॅ, T ट, म्हणून RAT रॅ ट, रॅट. 3 letter words with vowel E. चला पहिला शब्द बघूया, BED. आता हा शब्द आपण दोन भागात वाचणार आहे. आपण BE वाचणार आणि मग त्याला D जोडणार. BE चा आवाज होतो B चा आवाज ब, E चा आवाज ए, म्हणून BE चा आवाज होतो बे. D चा आवाज ड असल्यामुळे BED चा उच्चार होतो बे ड, बेड. पुढचा शब्द बघूया, PEN. PE चा आवाज होतो पे, N चा आवाज होतो न, म्हणून PEN चा उच्चार होतो पे न, पेन. पुढचा शब्द बघूया, NET. आता NE चा आवाज आपल्याला माहिती आहे. NE चा आवाज होतो ने, T चा आवाज होतो ट, म्हणून NET चा उच्चार होतो ने ट, नेट. 3 letter words with vowel I. मित्रांनो, हा शब्द बघा, SIT. आता हा 3 अक्षरी शब्द आपण दोन भागात वाचणार आहोत. SI वाचणार आहोत आधी आणि नंतर त्याला T जोडणार आहोत. आता SI चा आवाज होतो C आणि त्याला T जोडला की SIT चा उच्चार होईल सी ट, सेट. पुढचा शब्द बघूया, BIN. आता BI चा आवाज आपल्याला माहिती आहे. BI चा आवाज होतो B, N चा आवाज होतो न, म्हणून BIN चा उच्चार होतो बी न, बिन. 3 letter words with vowel O. पहिला शब्द बघा, DOG. आता या शब्दाला आपण दोन भागात वाचणार आहोत, DO आणि G. DO चा आवाज ड आणि G चा आवाज ग, म्हणून DOG चा उच्चार होतो ड ग, डॉग. पुढचा शब्द बघा, HOT. HO चा आवाज होतो ह, T चा आवाज होतो ट, म्हणून HOT चा उच्चार होतो ह ट, हॉट. 3 letter words with U. पहिला शब्द बघूया, BUS. आता या शब्दाला आपण दोन भागात वाचणार आहोत. पहिले आपण BU चा आवाज म्हणणार आहोत आणि नंतर त्याला S चा आवाज जोडणार आहोत आणि म्हणून BUS चा उच्चार होईल BU चा आवाज होतो ब, S चा आवाज होतो स, म्हणून BUS चा उच्चार होतो ब स, बस. पुढचा शब्द बघूया, RUN. पद्धत तीच. RU चा आवाज होतो र, N चा आवाज होतो न, म्हणून RUN चा उच्चार होतो र न, रन. पुढचा शब्द बघूया, CUT. आता CU चा आवाज होतो क, T चा आवाज होतो ट, म्हणून CUT चा उच्चार होतो क ट, कट.
महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.